नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि मी आज आहो माझ्या घरच्या शेतामध्ये. जे की आपण पाहत आहात हे आहे मागच्या वर्षीचं तुरीचं शेत आणि ही शेती आहे संपूर्ण SRT पद्धतीनं. आता हे तिसरं वर्ष आहे. तर मंडळी, हे मागील वर्षी ह्या बेडवर आपली तूर होती. 3.5 फुटाचं बेडचं अंतर आहे. म्हणजे ह्या बेडचं सेंटर ते ह्या बेडचं सेंटर हे 3.5 फूट आहे. तर मागील वर्षी या तासामध्ये तूर आपण लागवड केलेली होती आणि त्याच्यानंतर इथे मधातला एक बेड आपण सोडला होता आणि पुन्हा ह्या तिसऱ्या बेडवर आपण तूर लावलेली होती. म्हणजे जवळजवळ 7 बाय 1 फुटावर आपण बी लावलेलं होतं आणि संपूर्ण तुरीचं व्यवस्थापन झालं. तूर निघाली आणि तूर निघाल्यानंतर 1 महिन्यांनी मी ह्या बेडला सावरून घेतलं. याच्यामध्ये कोणतीच वाही केली नाही. SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, जे की दादा चंद्रशेखर भडसावळे यांनी ही पद्धत शोधून काढली आणि त्या SRT तंत्रज्ञानामुळे आज हजारो लाखो शेतकऱ्यांचे शेतीमधील जो खर्च आहे तो खूप कमी झालेला आहे आणि उत्पादन वाढलेलं आहे, जमीन सुपीक झालेली आहे. SRTबद्दल गेल्या वर्षभरामध्ये मी बरेचसे व्हिडिओ काढलेले आहे आणि बरीचशी अशी SRTबद्दलची माहिती आपणापर्यंत दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास मंडळी, आजचा जो सध्याचा काळ आहे या काळामध्ये जर पाहतो म्हटलं तर शेती हे परवडण्याशी झालेली आहे. वाढलेला एकंदरीत मजुरावरचा खर्च, शेती व्यवस्थापनावरचा खर्च, सध्या जर पाहतो म्हटलं तर खताचे खूप बाजारभाव वाढलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवसेंदिवस या वातावरण बदलामुळे जमिनीची ताकद कमी झाल्यामुळे येणारं कमी उत्पादन आणि त्यानंतर पाहिजे असे समाधानकारक बाजारभाव आपल्याला मिळत नाही. त्यामुळे शेतीमध्ये पाहिजे असा इंटरेस्ट बऱ्याच शेतकऱ्यांचा आता राहिलेला नाही. परंतु मंडळी, अशा या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आणि एकंदरीत शेतीमध्ये असलेला जो नाराजीचा सूर आहे, तर याच्यामध्ये SRT पद्धत जी आहे, शून्य मशागत शेती, ही सगळ्या शेतकरी बांधवांसाठी नवसंजीवनी ठरणारा SRT शेती पद्धत आहे. आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी, तर जसं मागील वर्षीचं पीक निघाल्यानंतर फक्त मला हे बेड सावरावं लागले, कारण की याच्यामध्ये पाऊस आल्यानंतर किंवा जे काही 12 महिने आपण शेतामध्ये फवारणी करतो, पाऊस येतो, पावसामुळे काय होते की बेड जे आहे हे घसरघसर होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला बेड सावरून घ्यावं लागते. म्हणताना आपण म्हणतो की शून्य मशागत शेती, परंतु थोडंसं बेडचं मात्र याच्यामध्ये हा विषय करावाच लागते आपल्याला. त्याच्यामुळं 5-2% मशागत म्हणायला हरकत नाही. परंतु या शेतीमध्ये जे दरवर्षीची नांगरणी आहे, पंजी आहे, रोटावेटर आहे, तिरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता बंद झालेल्या आहे आणि हे माझं तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी माझी या बेडवर तूर होती, दुसऱ्या वर्षी त्या बेडवर तूर झाली आणि आता पुन्हा तिसऱ्या वर्षी याच बेडवर तूर येणार आहे. आणि एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर गेले 2ही वर्ष उत्पादन काही कमी झालेलं नाही, उत्पादन दरवर्षी वाढतच. तर मंडळी, एकंदरीत झाल्यास शून्य मशागत शेतीमध्ये SRT पद्धतीमध्ये खर्च हा आपला खूपच कमी होत आहे आणि उत्पादन जमीन सुपीक राहिल्यामुळं दरवर्षी थोडं उत्पादन आपलं वाढत आहे. जे की रासायनिक खताचा जो खर्च आहे तो आता हळूहळू 1-2 वर्षानंतर एकदम कमी होऊन जातील, कारण ह्या ज्या पिकाचे मुळं आहे जुन्या पिकाचे, तर वाही न केल्यामुळं हे मुळं आतमध्येच राहणार आहे आणि पाऊस पडल्यानंतर ते कुजणार आहे. राहिला आता हा फनकटाचा विषय, तर ही फक्त माझी सलग SRT तुरीची शेती होती आणि सलग तुरीचं पीक असल्यामुळं याच्यामध्ये हे जे आता फनकट तुम्हाला दिसत आहे, तर दादा हे संपूर्ण असं दाखवू शकते. तर याच्यामध्ये आपण जेव्हा तुरीचे पहिले व्हिडिओ पाहिलेले होते त्याच्यामध्ये भरगतचे असे तुरीचे झाडं होते, 1-1 फुटावर झाडं होते, गॅप तेवढा नव्हता. परंतु आज जर पाहतो म्हटलं तर याच्यामध्ये फनकट हे जास्त आपल्याला दिसत नाही, कारण इंधनासाठी बऱ्याच मजुरांनी हे फनकट ज्या तुरीचे हे नेलेले आहे. त्याच्यामुळं मला फनकट काढायचा पण खर्च जास्त आला नाही, कारण काढायचं काम पण नाही, कारण ही सलग माडी तूर असल्यामुळे आता या बेडवर तूर येते, ह्या बेडचं आपल्याला काहीच करायचं नाही, ह्या बेडचं काहीच करायचं नाही. आता याच्यात जर आपण पाहतो म्हटलं तर तण आपल्याला दिसत नाही, कारण याच्यात वाही डवरणी केली नाही. फक्त तणनाशकाचं योग्य नियोजन करून मी तणाचं नियंत्रण केलेलं आहे. त्याच्यामुळे आता शेत पाहू शकता तुम्ही, काळंभोर असं शेत दिसत आहे. तणाची दशी कुठं इथं दिसत नाही, फक्त बेड आपण मात्र सावरून घेतलेले आहे. तुरीची जी शेती आहे तर हे अतिशय कमी खर्चाची शेती आहे. वाहीचा खर्च उन्हाळ्यातला वाचला, वाहीचा खर्च पावसाळ्यातला वाचला. जमीन पण ताकदवान आणि सुपीक बनलेली आहे आणि मंडळी, माझ्या मते हीच पद्धत आता आपल्याला कुठंतरी सुखी आणि समाधानी ठेवू शकते. तर मंडळी, आता पाहू शकता
हे जुन्याच बेडला आपण सावरून घेतलेले आहे. हे अतिशय सुंदर असे बेड दिसत आहे. या बेडची जर रुंदी पाहतो म्हटलं तर नाही म्हणतो म्हटलं तरी आज हे 1 फूट 2 फूट 2.5 फुटाच्या दरम्यान या बेडची रुंदी आलेली आहे आणि नाली ही छोटी आलेली आहे. आता याच्यावर टोकन यंत्रानं आपण बी लावणार आहोत. आणि मंडळी तूर पीक म्हटलं की कोणतेही पीक घ्या, जो सुरुवातीला कापूस असू द्या, तूर असू द्या, सोयाबीन असू द्या, कोणतेही पीक योग्य वेळेवर जर आपण लावलं तर त्याचं उत्पादनही आपल्याला चांगलं येतं. तर त्याच्यासाठी आता आपण याच्यामध्ये माझ्याकडच्या शेतात जवळजवळ पाहतो म्हटलं तर आता आजची 27 तारीख आहे मेची. 2-3 दिवसामध्ये म्हणजे 30-31 तारखेला 29-30-31 तारखेला या संपूर्ण माझ्या 12 एकर शेतामध्ये मी तुरीची माडी लागवड करणार आहोत. तर मंडळी, आपण सुद्धा हा व्हिडिओ काढण्यामागचा माझा उद्देशच हा आहे की जे काही शेतीमध्ये दिवसेंदिवस खर्च आपले वाढत चाललेले आहे तर हे खर्च कमी कसे करता येतील, कारण दुसरा आपला जो पर्याय नाही आहे. जे काही निसर्गामधल्या गोष्टी आहेत त्या निसर्गाच्या मनामनाने निसर्गाच्या तोलातोलानेच आपल्याला शेती करावी लागणार आहे. तर आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये 1 एकर 2 एकर 10 गुंठे का होईना यासाठी शेती करा, जेणेकरून खर्च कमी होतील आणि आपल्याला त्याचा अनुभव घेता येतील. दुसरी गोष्ट मंडळी, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात आणि आता ह्या गेल्या महिना 1.5 महिन्यामध्ये माझा मोबाईल कधी सायलेंट कधी बंद होता. माझा कृषी व्यवसाय असल्यामुळे तिकडे सुद्धा मला बराच वेळ द्यावा लागते आणि ज्यावेळेस इकडे शेतीला वेळ द्यायचा राहतो तेव्हा मी बरेचसे व्हिडिओ बरीचशी माहिती आपणापर्यंत पोहोचवलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कॉमेंट येत राहतात, नाराजीचा सूर शेतकऱ्यांना दिसतो की आपण फोन उचलत नाही, फोन बंद असतो. परंतु जे काही मंडळी माहिती आहे शेतीबद्दलची हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून मी आपणापर्यंत देत राहतो. तर आशा करतो की येणाऱ्या हंगामामध्ये आपण सुद्धा SRT पद्धतीने शेती करा आणि चांगलं उत्पादन घ्या, चांगलं व्यवस्थापन करा.